मीटर, मिलीलीटर, लिटर. देन प्रेशर. प्रेशर प्रेशरचं एसआय युनिट होतं पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. देन फोर्थ होती टेम्परेचर. टेम्परेचरचं तुम्हाला माहिती आहे केल्विन, डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन. ओके, व्हॉइस सगळ्यांना ब्रेक होतोय व्हॉइस. संकल्प तुझ्या नेट मध्ये एकदा परत तू लॉग इन कर. तोपर्यंत मी थांबतो. तू एकदा परत समीर नो क्लिअर. तुम्हाला दोघांनी जरा एकदा परत लॉग आउट करून परत एकदा लॉग इन करा. तोपर्यंत मी थांबतो, पुढे जात नाही. ओके, संकल्प आता येतोय की अजूनही ब्रेकिंगच आहे? ओके, तर फोर्थ प्रॉपर्टी होती टेम्परेचर. टेम्परेचरचं एसआय युनिट डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन. नंतर फिफ्थ होती डेन्सिटी. डेन्सिटीचं एसआय युनिट केजी पर मीटर क्यूब. आणि सिक्स्थ होती डिफ्युजन. डिफ्युजनचं एसआय युनिट डेसिमीटर पर क्यूब पर सेकंद किंवा सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. आता आपण आज बघणार आहोत गॅस लॉज. गॅस लॉज पासून सुरुवात करणार आहोत आपण. तर आपण बघूया. द बिहेवियर ऑफ द गॅसेस can be studied by four variables, namely pressure, volume, temperature and number of moles. गॅसेसचं जे बिहेवियर आहे त्या 4 व्हेरिएबलने आपल्याला स्टडी करता येतं. कोणकोणते? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. These variables and measurable properties of the gases are related with one another through different gas laws. या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा हे जे व्हेरिएबल्स आहेत ते एकमेकांशी रिलेटेड असतात. कशाने? तर जे काही गॅस लॉ डिराईव्ह केलेले स्टेटेड आहेत त्या गॅस लॉच्या रिलेशन, त्या गॅस लॉच्या मीडियमने हे व्हेरिएबल्स एकमेकांशी रिलेटेड असतात. थिंक ऑफ अ गॅस इन अ सिलेंडर or a sealed container. We can measure number of moles of a gas inside, the pressure P of a gas, the volume V of a gas, which is equal to the volume of the container. कारण आपण बघितलंय गॅसची प्रॉपर्टी काय, तर तो ज्याचा कंटेनरचा शेप जो असेल तो अडॉप्ट करतो. Volume V of a gas and a temperature T of a gas. The observed relationship between P, V, N and T are summarized by 5 gas laws. ते कोणकोणते आहेत? फर्स्ट वन इज अ बॉयलेज लॉ. सेकंड वन चार्ल्स लॉ, गे-लुसॅक लॉ अँड अवॅगॅड्रो लॉ अँड डाल्टन्स लॉ. तर हे 5 लॉ आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला गॅसेस, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स आणि टी यांच्यामधली जी रिलेशनशिप आहे ती ह्या 5 गॅस लॉज मध्ये समराईज केलेली आहे. The gas laws are based on the experimental observation made by the scientist. सायंटिस्टना एक्सपेरिमेंट करते वेळी जी काही ऑब्झर्वेशन मिळाली त्यावरनं हे गॅस लॉ डिराईव्ह केलेले आहेत. फर्दर these gas laws have played significant role in the development of chemistry. हे आपण लास्ट लेक्चरला पॅराग्राफ वाचला होता. जी डेव्हलपमेंट झालेली आहे केमिस्ट्रीमध्ये त्याचा गॅस लॉ हे सिग्निफिकंट रोल त्यामध्ये प्ले करतात. आता ह्या 5 मधला फर्स्ट लॉ आपण बघणार आहोत जो आहे बॉयलेज लॉ. त्यालाच काय म्हणतात दुसरं? प्रेशर व्हॉल्यूम रिलेशनशिप. जसं की आपण म्हटलंय की तिथे सांगितलंय की प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स आणि टेम्परेचर यांच्यामधली जी रिलेशनशिप आहे ही रिलेशनशिप
समराईज केलेली आहे बॉयलेच्या 5 लॉ मध्ये. आणि त्यातल्या पहिल्या लॉ मध्ये जो बॉयलर्स लॉ आहे त्याच्यामध्ये कोणाची रिलेशनशिप डिराईव्ह केलेली आहे तर प्रेशर आणि व्हॉल्यूम. आता इथे तुम्हाला बघा, आपण सायकलमध्ये तुम्ही हवा भरलेली असेल, सायकल प्रत्येक जणाने चालवलेली आहे. आता हा सायकलचा जो हवा मारायचा पंप आहे तो कोणत्या रूलवर वर्क करतो, कसा वर्क करतो त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हाऊ डज द बायसिकल पंप वर्क? You can feel the increased pressure of a gas on your palm by pushing the piston of the bicycle pump. तुम्ही जो पिस्टन आहे म्हणजे जे हँडल आहे त्याने तुम्ही जोर देऊन तुमच्या पामने त्याच्यामध्ये तो पुश करता. ॲज यू पुश यू स्क्वॅश द सेम नंबर ऑफ पार्टिकल्स इनटू स्मॉलर व्हॉल्यूम. This squashing means particle hits the wall of the pump more often increasing the pressure. त्यामुळे प्रेशर वाढतं. आता आपण लॉ कडे वळूया. जो पहिला लॉ आहे बॉयलेज लॉ. In 1662 Robert Boyle carried out large number of experiments on various gases. He observed that at a constant temperature, when the pressure was increased, the volume of the gas was reduced and vice versa. तर ह्याला एक्सपेरिमेंट करते वेळी काय सापडलं, काय ऑब्झर्व झालं, जेव्हा आपण काय करतो एका कॉन्स्टंट टेम्परेचरला जेव्हा आपण प्रेशर वाढवतो तेव्हा गॅसचा जो व्हॉल्यूम आहे तो कमी होतो. प्रेशर वाढवलं की गॅसचा व्हॉल्यूम कमी होतो. आणि व्हाईस वर्सा, म्हणजे जर तुम्ही प्रेशर कमी असेल तर गॅसचा व्हॉल्यूम हा जास्त असतो. प्रेशर वाढवलं की गॅसचा व्हॉल्यूम कमी होतो. स्टेटमेंट ऑफ द बॉयलेज लॉ. फॉर अ फिक्स मास number of moles n of the gas at a constant temperature, the pressure of the pressure P of a gas is inversely proportional to the volume of gas. आता हे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये काय म्हणतं की फॉर अ फिक्स मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स फिक्स ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला प्रेशर हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम. प्रेशर आणि व्हॉल्यूम मधली रिलेशनशिप ही कशी आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम. म्हणजे जर प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होणार आणि प्रेशर कमी व्हॉल्यूम आणि जर प्रेशर प्रेशर जास्ती केलं तर व्हॉल्यूम कमी होणार आणि प्रेशर कमी केलं की व्हॉल्यूम वाढणार. और आता दुसरं स्टेटमेंट काय, और at a constant temperature the pressure of fixed amount, that is number of moles of a gas, varies inversely with its volume. दोन्हीचा अर्थ सेमच आहे, फक्त स्टेटमेंट वाक्य रचना जी आहे ती थोडी वेगळी आहे. एकच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बॉयलेज मध्ये काय, तर बॉयलेज लॉ हा प्रेशर आणि व्हॉल्यूम मधली रिलेशनशिप समराईज करतो. ज्याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये काय येईल तुमचं की at a constant temperature pressure of a gas is inversely proportional to the volume. आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची की प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम कमी होणार आणि प्रेशर कमी केलं की व्हॉल्यूम जास्त होणार. इथे तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे शेजारी 10.7, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल जेव्हा तुमचं प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर होतं, खालची डायग्राम, जेव्हा प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर होतं म्हणजे कमी होतं तेव्हा तुमचा व्हॉल्यूम गॅसचा जास्त होता. वरच्या फिगरमध्ये काय झालं, प्रेशर जरा वाढवलं, 1 ॲटमॉस्फिअर वरनं 2 ॲटमॉस्फिअरला गेल्यावर प्रेशर वाढवल्यावर काय झालं, व्हॉल्यूम कमी झाला. कळतंय सगळ्यांना? संकल्प आवाज येतोय क्लिअर? समीर? ओके. The law can be illustrated diagrammatically as shown in the figure.
आता इथे ही पण फिगर बघा, आपण खालची फिगर बघितली, ही पण बघा. आता ह्याच्यामध्ये पहिल्या फिगरमध्ये काय आहे, तर प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे, तेव्हा गॅसचा व्हॉल्यूम बघा किती होता. नंतर जसजसं प्रेशर वाढवलं, प्रेशर 2 ॲटमॉस्फिअरला गेलं, तेव्हा व्हॉल्यूम कमी झाला. प्रेशर 4 ॲटमॉस्फिअर गेलं, अजून वाढवलं, व्हॉल्यूम अजून कमी झाला. म्हणजेच काय, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम. आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय आपण ते बघूया. मॅथमॅटिकली बॉयलेज लॉ इज एक्सप्रेस ॲज P इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू V ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. ॲट अ कॉन्स्टंट T अँड N म्हणजे काय, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. Hence P is equal to K1 into 1 upon V, where K1 is the proportionality constant. On rearranging the equation, आता rearrange केल्यावर इक्वेशन काय होईल, PV is equal to K1. V जो इकडे डिनोमिनेटरला होता तो इकडे न्यूमरेटरला आणला आपण. PV is equal to K1. It means that at a constant temperature, product of a pressure and volume of a fixed amount of a gas is constant. Thus, when a fixed amount of gas at a constant temperature T occupying volume V1 initially at a pressure P1 undergoes expansion or compression, volume of a gas changes to P2 at pressure volume of the gas changes to V2 at a pressure to P2. म्हणजे हेच जे इथे डायग्राम मध्ये दाखवलंय. इनिशियली ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला काय झालं, P1 ला, P जेव्हा 1 ॲटमॉस्फिअर होता तेव्हा एक व्हॉल्यूम होता, म्हणजे P1 1 ॲटमॉस्फिअर होतो, आणि इथे व्हॉल्यूम बघा खाली 1 लिटर दिलंय, तो व्हॉल्यूम V1 होता. आता जेव्हा प्रेशर वाढवलं, प्रेशर इन्क्रीज केलं, P इज इक्वल टू 2 झालं, प्रेशर 2 ॲटमॉस्फिअर झालं, तेव्हा व्हॉल्यूम काय झाला, V2 काय झाला, 0.50 लिटर. According to the Boyle's law, P1 V1 is equal to P2 V2 is equal to constant. Figure number 10.7 illustrates the Boyle's law experiment when the applied pressure increased from 1 atmosphere to 2 atmosphere and volume of the gas decreased from 200 cubic meter to 100 cubic meter. कळलं इथे तुम्हाला, इथे 1 ॲटमॉस्फिअर होता तेव्हा किती होता, 200 क्युबिक मीटर होता गॅसचा व्हॉल्यूम. जेव्हा प्रेशर वाढवलं, 2 ॲटमॉस्फिअर केलं, तेव्हा 100 क्युबिक मीटर झालं. कळलंय सगळ्यांना, इथपर्यंत समजलंय. एक साधं लक्षात ठेवायचंय, 2-3 गोष्टी एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. बॉयलेज लॉ म्हटलं की प्रेशर आणि व्हॉल्यूम रिलेशनशिप, आणि त्याची रिलेशनशिप कशी, तर व्हॉल्यूम प्रेशर आहे ते प्रेशर P ऑफ अ गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम. प्रेशर जर कमी केलं तर व्हॉल्यूम वाढणार, प्रेशर वाढवलं तर व्हॉल्यूम कमी होणार. हा आहे बॉयलेज लॉ. आणि त्याचा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय, P1 V1 इज इक्वल टू P2 V2 किंवा PV इज इक्वल टू K1. आता आपण त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे बघूया. फिगर नंबर 10.8 shows how the pressure volume relationship can be expressed graphically. ह्याच्यामध्ये 3 ग्राफ आहेत आता, A, B आणि C. Figure number 10.8 A shows a graph of equation PV is equal to K at a given constant temperature known as a isotherm. For a given mass of a gas, the value of a K varies only with a temperature. आता इथे बघा, वरती y ऍक्सिसला प्रेशर आहे, x ऍक्सिसला व्हॉल्यूम आहे.
जसजसं प्रेशर वरती वाढत गेलंय इकडे व्हॉल्यूम तुम्हाला कमी कमी होत गेलेला दिसतोय. Graph of pressure versus volume of a gas at a different temperatures T1, T2 and T3. सेकंड काय आहे B. If the product of the pressure and a volume is plotted against pressure P, a straight line is obtained parallel to x-axis, pressure axis. जेव्हा P आणि V प्रॉडक्टचा तुम्ही जर अगेन्स्ट प्रेशर जर ग्राफ हे कराल प्लॉट कराल तर तो पॅरलल लाईन्स तुम्हाला मिळतील. आणि थर्ड आहे when the pressure P of the gas is plotted against 1/V, a straight line is obtained passing through the origin as shown in the figure 10.8 provided T and N are constant. However, at a high pressure, deviation from Boyle's law is observed in the behavior of the gases. म्हणजे तिथे काय होतं जेव्हा प्रेशर जेव्हा जास्त असेल खूप जास्त ॲट अ हाय प्रेशर जास्त प्रेशरला बॉयलेज लॉ ॲप्लिकेबल होत नाही. डेव्हिएशन मिळतं बॉयलेज लॉ मधनं. कळलंय सगळ्यांना? ओके. आता नेक्स्ट पॉइंट आहे Boyle's law in terms of density of gas. With an increase in a pressure, gas molecule get closer and the density of the gas increases. Hence, at a constant temperature, pressure is directly proportional to the density of a fixed mass of a gas. आता इथे बघा आता डेन्सिटी मध्ये प्रेशर बॉयलर्स लॉ इन टर्म्स ऑफ डेन्सिटी मध्ये कसं हे आहे बघा. विथ अ इन्क्रीज इन अ प्रेशर जेव्हा आपण गॅसवरचं प्रेशर इन्क्रीज करतो तेव्हा गॅस मोलिक्यूल हे काय होतं त्याचा व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे गॅसचे जे मोलिक्यूल आहेत ते एकमेकांची जवळ येतात एकमेकांजवळ येतात आणि त्यामुळे डेन्सिटी वाढते. म्हणजे याचाच अर्थ काय जेव्हा तुम्ही प्रेशर वाढवता तेव्हा डेन्सिटी वाढते. म्हणजे प्रेशर हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ अ फिक्स मास ऑफ अ गॅस. वरती मध्ये काय होतं की प्रेशर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम आणि इथे काय आहे प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी. विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल अँड विथ रिस्पेक्ट टू डेन्सिटी प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे जसजसं प्रेशर वाढवाल तसतसं डेन्सिटी वाढेल. जसजसं प्रेशर कमी तसतशी डेन्सिटी कमी. कारण का प्रेशर जसं तुम्ही कमी कराल तसा व्हॉल्यूम वाढणार आहे आणि व्हॉल्यूम जेवढा जास्त तेवढी डेन्सिटी जास्त. जेवढा प्रेशर तुम्ही रिलीज करणार आहात तेवढा व्हॉल्यूम जास्त असणार आहे. व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे पार्टिकल्स मोलिक्युल्सचे गॅस मोलिक्युल आहेत ते एकमेकांपासून दूर असणार आहेत त्यामुळे डेन्सिटी ही कमी असणार आहे. म्हणून असं आहे की जेव्हा प्रेशर जास्त तेव्हा डेन्सिटी जास्त, जेव्हा प्रेशर कमी तेव्हा डेन्सिटी कमी. प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी. म्हणून इथे काय आलं PV इज इक्वल टू देअरफॉर फ्रॉम इक्वेशन PV इज इक्वल टू K1 V इज इक्वल टू K1 अपॉन P बट डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता हे मास अपॉन व्हॉल्यूम जे आहे ते त्या इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करणार. त्यामुळे काय होतं D इज इक्वल टू M अपॉन K1 इंटू P. Therefore, D is equal to K1P where K1 is a new constant. D is directly proportional to P. Above equation shows that at a constant temperature, the pressure is directly proportional to the density of a fixed mass of a gas.
कळलं सगळ्यांना? विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम आणि विथ रिस्पेक्ट टू डेन्सिटी कसं रिलेशन आहे बॉयलेज लॉचं, कळलंय सगळ्यांना की नाही कळलंय? ओके. संकल्प व्हॉल्यूमशी प्रेशरचं काय रिलेशन आहे? माईक ऑन करून सांगितलंच तरी चालेल. संकल्प ओके. सूरज सांग बघू माईक ऑन करून. बॉयलेज लॉ मध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम कसे रिलेशन आहे, काय रिलेशन आहे, कसे रिलेटेड आहेत एकमेकांशी? ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, करेक्ट. म्हणजे काय की प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. प्रेशर वाढवला की व्हॉल्यूम कमी, प्रेशर कमी असेल तेव्हा व्हॉल्यूम जास्त. आणि विथ रिस्पेक्ट टू डेन्सिटी प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. प्रेशर इन्क्रीज केलं की डेन्सिटी इन्क्रीज होणार, प्रेशर कमी असेल तेव्हा डेन्सिटी कमी असेल. आपण याच्यावर एक प्रॉब्लेम आहे तो बघूया. The volume occupied by a gas by a given mass, the volume occupied by a given mass of a gas at 298 Kelvin is 25 milliliter ml at 1 atmospheric pressure. Calculate the volume of a gas if pressure is increased to 1.25 atmosphere at a constant temperature. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला गिवन काय आहे? P1, P2 आणि V1 या व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहेत. पहिल्या ह्याच्यात P1 काय आहे? पहिल्या कंडिशन मध्ये 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम काय आहे? V1 काय? 25 ml. आता प्रेशर इन्क्रीज केलंय 1.25 ॲटमॉस्फिअर. साहजिकच तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला उत्तर इथे जरी तुम्हाला हे करून करता नाही आलं तरी तुम्हाला जो बॉयलेज लॉ आहे त्याच्यावरनं एक तुम्हाला माहिती आहे काय, प्रेशर वाढवलं की तुमची जो व्हॉल्यूम आहे तो कमी होणार आहे. म्हणजे जे तुमचा आन्सर यायला पाहिजे हे नक्कीच 25 ml पेक्षा कमी यायला पाहिजे. तर आता ते आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघूया. P1 V1 इज इक्वल टू P2 V2. आता ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यू तर काय येणार तुम्हाला? आता तुम्हाला V2 काढायचा आहे, त्यामुळे तुम्ही V2 तिथेच ठेवायचा आणि P1 V1 अपॉन P2, हा जो P2 आहे तो इकडे डिनॉमिनेटरला येणार त्याची साईड बदलल्यावर. त्यामुळे V2 ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला त्याच्यावरनं. मग P1 V1 आणि P2 अशा व्हॅल्यूज तिथे सबस्टिट्यूट करायच्या की तुम्हाला काय येणार आहे? 25 डिवायडेड बाय 1.25 आणि मग त्याचा आन्सर येईल 20 ml. द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस इज 20 ml. कळलं सगळ्यांना? 25 ml पेक्षा कमी आला. ओके. कळलं ना सगळ्यांना? आर्या, समीर, हा प्रॉब्लेम समजलाय? एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. हे जे इक्वेशन आहे बॉयलेज लॉचं, P1 V1 इज इक्वल टू P2 V2, ह्याच्यामध्ये फक्त आपण व्हॅल्यूज
सबस्टिट्यूट करून V2 जो व्हॉल्यूम नंतरचा असेल, प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतरचा, तो व्हॉल्यूम आपण फक्त काढलाय. हे सगळ्यांना येतं ना, की इकडचा व्हॅल्यू इकडच्या तिकडे घेताना न्यूमरेटरचा डिनोमिनेटर, डिनॉमिनेटरचा व्हॅल्यू न्यूमरेटर, हे माहिती पाहिजे. नाही तर मग तुम्हाला V2 काढता नाही येणार. P1 V1 तुम्हाला P2 त्या साईडला नेताना लेफ्ट हँड साईडला तो इथे न्यूमरेटरला आहे म्हणून तो तिकडे जाताना त्या साईडला जाताना डिनॉमिनेटरला जाणार. त्यामुळे व्हॅल्यूज त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून तुम्हाला आन्सर येतं 20 ml. त्यामुळे जेव्हा 1.2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर जाईल, प्रेशर जेव्हा वाढेल तेव्हा गॅसचा व्हॉल्यूम हा 20 ml असेल. आता आपण नेक्स्ट बघूया चार्ल्स लॉ. आता ह्याच्यामध्ये जस्ट थिंक मध्ये 2 प्रश्न आहेत, तर त्याचं उत्तर तुम्ही शोधून ठेवायचं. मला नेक्स्ट लेक्चरमध्ये सगळ्यांनी सांगायचं, मी कोणालाही विचारेन. 2 क्वेश्चन येते. व्हाय डज बायसिकल टायर बस्ट ड्युरिंग समर आणि व्हाय डू द हॉट एअर बलून फ्लाय हाय. एक तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून ह्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करा. नेक्स्ट लेक्चरला मी विचारेन तुम्हाला. सेकंड आपण लॉ बघणार आहोत. काय आहे तो? चार्ल्स लॉ. J. Charles 1746, 1823 and a Gay Lussac work independently on influence of a temperature on a volume of gas. बॉयलेस लॉचं रिलेशन कशामध्ये होतं? प्रेशर आणि व्हॉल्यूम किंवा प्रेशर आणि डेन्सिटी. आणि चार्ल्स लॉचं जे वर्क केलं ते त्याने कशावर केलं? तर इन्फ्लुएन्स ऑफ टेम्परेचर ऑन व्हॉल्यूम. टेम्परेचरचा गॅसच्या व्हॉल्यूमवर काय इफेक्ट होतो ह्याचा एक्सपेरिमेंट चार्ल्सने केला. चार्ल्स and Gay Lussac. Their experiment showed that for a given mass of a gas at a constant pressure, its volume increases with increase in a temperature. कॉन्स्टंट प्रेशरला जर तुम्ही त्या गॅसचं टेम्परेचर वाढवलं तर त्याचा व्हॉल्यूम हा वाढतो. It was found that for an increase of every degree of temperature, volume of a gas increases by 1/273.15 of its original volume at 0 degrees Celsius. This observation is expressed mathematically as follows. Vt V0 plus T upon 273.15. कळलंय गॅस बॉयलेस लॉ काय आणि चार्ल्स लॉ मध्ये काय डिफरन्स आहे? चार्ल्स लॉ काय सांगतो? रिलेशनशिप बिटवीन व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. ओके, मी रिपीट करतो. चार्ल्स लॉ मध्ये काय सांगितलंय? इन्फ्लुएन्स ऑफ टेम्परेचर ऑन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. आणि त्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांना काय सापडलं? तर फॉर अ गिवन मास ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, व्हॉल्यूम इन्क्रीजेस विथ अन इन्क्रीज इन अ टेम्परेचर. व्हॉल्यूम वाढतो कधी? जर टेम्परेचर मध्ये इन्क्रीज, आपण टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर त्याचा व्हॉल्यूम हा इन्क्रीज होतो. आणि तो काय होतो? तर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इन्क्रीज बाय
1/273.15 of its original value or original volume at 0 degree Celsius. This observation is expressed mathematically as follows: Vt is equal to V0 plus T upon 273.15 into V0. तो कितीने वाढतोय तर 1/273.15 म्हणून प्लस T/273 into 15 गेलेला आहे. where Vt and V0 are the volumes of the given mass of a gas at a temperature T degree Celsius and 0 degree Celsius. Rearranging the equation gives Vt is equal to V0 in bracket 1/T/273.15. Hence, Vt is equal to V0 into bracket T plus 273.15 upon 273.15. At this stage, a new scale of temperature was introduced, namely the absolute temperature scale. This absolute temperature scale Tk was defined as Tk is equal to T0 degree Celsius plus 273.15. This is also called as a thermodynamic scale of temperature. The unit of this absolute temperature scale is called K in the honor of Lord Kelvin, who determined the accurate value of a absolute zero as minus 273.15 degrees Celsius in 1854. The equation is now written by replacing the Celsius temperature by absolute temperature as follows: Vt is equal to V0 into T upon Tt upon T0, where Tt is equal to T plus 273.15 and T0 is equal to 273.15. The equation on rearrangement takes the following form: Vt upon Tt is equal to V0 upon T0. From this, a general equation can be written as V1 upon T1 is equal to V2 upon T2. V upon T is equal to constant is equal to K2. That is, V is equal to K2T. The equation 10.10 is the mathematical expression of Charles' law, which is stated as follows: at a constant temperature, the volume of a fixed mass of a gas is directly proportional to its temperature in a Kelvin. त्यामुळे तुम्हाला विचारलं की मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय चार्ल्स लॉचं, तर V इज इक्वल टू K2 इंटू T. आणि ते काय डिराईव्ह करतं? ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ अ फिक्स मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स टेम्परेचर इन केल्विन. व्हॉल्यूम जो आहे गॅसचा तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू कोणाशी? टेम्परेचरशी. म्हणजे जर टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम वाढणार आहे, टेम्परेचर कमी असेल तेव्हा व्हॉल्यूम कमी असेल. आणि हेच आहे तुमच्या जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला आन्सर शोधायचे. तर पहिला जो क्वेश्चन आहे, व्हाय डज द बायसिकल टायर बस्ट ड्युरिंग समर. तर त्याच्यामध्ये काय होतं, जसं ऑलरेडी तुम्हाला म्हणतात की आपल्याला बरेच रिकमेंड करतात की उन्हाळा असेल तेव्हा हवा आपल्या गाड्यांमध्ये जास्त भरून ठेवायची नाही का, कारण तेव्हा बाहेरचं टेम्परेचर जास्त असतं. आणि जर टेम्परेचर, आता तुम्ही रिलेशनशिप बघितली की टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढतो. त्यामुळे काय होतं, जसं टेम्परेचर वाढेल तसं त्या टायर मधला व्हॉल्यूम गॅसचा वाढतो आणि शेवटी तो बर्स्ट होतो. तर हे रिझन आहे बायसिकलचा टायर समर मध्ये बर्स्ट होण्याचं. आणि ते चार्ल्स लॉवर डिपेंड आहे, चार्ल्स लॉच्या आधारावर आहे.
ओके, कळतंय सगळ्यांना? हे जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन डिराईव्ह केलंय तो पूर्ण मॅथमॅटिकल पार्ट एकदा नीट चेक करून घ्या, एकदा नीट बघा कसं केलंय ते. आणि फायनल v इज इक्वल टू k2t हे तुम्हाला एक्सप्रेशन माहिती पाहिजे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ चार्ल्स लॉ. Sir, we will nitrogen in summer. What is the reason? नायट्रोजनचं रिझन मला एक्झॅक्टली बघायला लागेल, मला पण नाही माहिती. मी सांगतो तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला. समीर, मी सांगतो तुला नायट्रोजनचं रिझन काय आहे. आता येतोय व्यवस्थित? ओके. आज आपण इथे जरा थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे पॉइंट कव्हर करू. आज थोडं कामानिमित्त मला बाहेर जायला लागणार आहे, त्यामुळे थोडं आपण इथे आज थांबूया. एक मॅथमॅटिकल फक्त डायग्राम बघून घ्या ज्याच्यामध्ये चार्ल्स लॉचं तुम्हाला डायग्रामॅटिक इलिस्ट्रेशन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिले 300 केल्विन टेम्परेचर होतं, टेम्परेचर वाढवलं, 600 केल्विन केलं, त्यामुळे व्हॉल्यूम वाढलेला दिसतोय तुम्हाला तिथे. पहिले व्हॉल्यूम 2 लिटर्स होता, आता व्हॉल्यूम 4 लिटर झालाय. जेव्हा आपण टेम्परेचर वाढवलं 300 डिग्री सेल्सिअस पासून 600 डिग्री सेल्सिअसला आपण जसं गेलो तसं व्हॉल्यूम वाढला. त्यामुळे हे दोन लॉ जे आपण बघितले त्यातला पहिला बॉयलेज लॉ अँड सेकंड चार्ल्स लॉ. तर यामध्ये पहिल्या जे इंट्रोडक्शन होतं त्यामध्ये सगळ्यांना समजलंय काय आहे दोन लॉ ते. ओके, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. नेक्स्ट वेनसडेला आपण लेक्चरमध्ये कव्हर करूया बाकी सगळं. ओके, गुड नाईट अँड बाय. Yes, Sankalp. Boyle's law is related to pressure and Charles law is related to temperature. Correct. Okay. Chalo. Bye.